तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज बॅक टू बॅक आपला दुसरा ब्लॉग आहे. आणि वाट बघतोय इथं आपला एक मित्र येणार आहे, ओमकार सुतार. आल्यावर तुम्हाला दाखवतो. तो पण एक यूट्यूबरच आहे. आपण लो लेवलचे, तो हाय लेवलचं आहे. हा मग वाट बघू तू येईल आता. आज तर दोन ब्लॉगर इंडस्ट्रीमध्ये पदार्पण आहेत फुलवाल. आणि त्यात मी पण एक आहे, म्हणजे मला पकडून तो आणि मी एक, असे दोन ब्लॉगर. बघूया आज मजा येईल. आज पेट्रोल भरू आणि मग निघू इथून. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही चाललो आहे कुठे एक्झॅक्ट. तर आम्ही चाललो होतो नेरळला. नेरळमध्ये गणपती आहे, कडावरचा गणपती, तो पण दिसणार आहे. आणि आपण पेप फोर्ट म्हणून एक आहे, तर आपण तिकडे चाललो आहे. तर तिकडे जाता जाता आपल्याला तो कडावरचा गणपती पण दिसणार आहे. तर मी तो पण तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट कसा दिसतो, काय आहे ते. तर चला. तर मित्रांनो, आलं आपण श्रीमान भाऊंच्या गावामध्ये. एक्झॅक्ट त्याच्या घराची लोकेशन नाही माहिती आपल्याला, पण ती पण काढायला जास्त वेळ लागणार नाही. पण नको, तो म्हणतो ना की घरापर्यंत कोणी यायचं नाही, तर आपण नाही जायचं. चला उगेच नाही का. पण त्याचं हे गाव आहे एवढं माहिती आहे आपल्याला. त्याने किती जरी लपवलं असेल तरी कळतंच कुठून तरी काय विषय. कनेक्शन तेवढे आहेत ना आपले. आणि एक विषय, त्याचा जो मॅटर झाला होता हॉटेलमधला, ते हॉटेल पण तिकडंच आहे. मी दाखवलं असं तुम्हाला, पण ते जाऊ दे म्हणलं परत की नको ते हॉटेलचं कशाला नाव उगाच आपण हे करावं. त्याने म्हणे माफी पण मागितलेली आहे, पण ठीक आहे ना आता, त्यामुळे जाऊ दे म्हणलं, नको दाखवायला. आणि त्याच्या मित्राचं हॉटेल आहे, इथं जाताना लागणार आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. हॉटेल विसावा ना, हॉटेल विसावा पण दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हॉटेल विसावा त्याच्या मित्राचं हॉटेल आहे. इथंच तो येतो आणि खातो वगैरे. आणि इथं त्यांनी एक व्हिडिओ बनवली होती टपरीवरती, नाही का, त्या टपरी नाही म्हणते ना तिला, दुकानाचं एक शॉप छोटंसं, त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ बनवली होती. हीच ती जागा आहे. तर पोचलेलं आहे, चाललोय आता वरती. पोचलेलं आहे, चाललोय काय. तर मित्रांनो, गाडी इथं लावलेली आपण खाली एकदम इज्जतमध्ये. तेव्हा 3 गाड्या आपल्या उभ्या आहेत आणि हेल्मेट आपण या दुकानात ठेवलेलं आहे. तिथून आता आपण या ट्रॅकनी चालत चाललोय. काम 25 या अख्खा ग्रुप चाललाय. तेव्हा तर ओमकार आहे बॅगवाला, हा वाला हा त्याचा मित्र आहे. आणि हे दोन तर आय डोंट नो. आणि हे आमचा कॅमेरामॅन निखिल द बॉय. हो, आता पूर्ण शूट तर हाच करणार आहे आणि मी चालणार आहे. मी त्याचा फोटोग्राफर आहे. हां, फोटोग्राफर आहे. तू सगळं घे, फेम घे. पण ते एक आश्चर्याची गोष्ट झाली. आता एका महिन्यात आपले 2 ब्लॉग येणार आहेत. मलाच नाही कळत ते कसं काय झालं आहे. पण ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे फिरण्यासाठी पोरं आहेत म्हणून ब्लॉग बनतात. तुम्हाला व्ह्यू दाखवू का आता? व्ह्यू इथून कसला एक नंबर आहे. ते नाद आहे, नाद. हे बघा रूप. ए भाई यार, आहे किती लांब? किती लांब आहे अजून एक 2 किलोमीटर. तू मगापासून तेवढंच म्हणतोय. ती ट्रेकिंग मध्ये आल्यावर 2 किलोमीटर पद्धत असते. 2 किलोमीटर का
कसं दिसतंय आता जरा थोडं सेटिंग चेंज केली कॅमेऱ्याची, आता पद्धतशीर दिसेल, एकदम लॉंगेस्ट लॉंग्स आणि सगळे दिसतील तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि पण मला हात बघ कसा करायला लागतोय, त्यातला खतरनाक सीन आहे. आणि मेण दाखवतो, मेण मेण कसं आहे, मेण आहे का, मेण हे तर मेण आहे. हे बघा हेच आलो इकडे. हो मोबाईल पडेल खाली. आला आपला ड्रोन, माझा नाहीच आहे म्हणा. हे बघ याचा आहे तो, बोलायची हे असतं ती फक्त त्यामध्ये. रिचनेस फॉर एव्हर. हे बघा ही रिचनेस कितीचा असेल रे, किती नया जाता है 68. बघा रिचनेस कशी आहे. आमचा तर त्याचा अर्ध्याचा मोबाईल आहे फक्त. ठीक आहे, पण आता जरा उडून बघू काय विषय आहे. हो हो इज्जतच काढली. इज ऑटो पॉट. अजून आपल्याला अजून बरंच वर जायचं तिकडे, ते गणपती येऊन बघायचं आपल्याला. अजून अर्ध्या रस्त्यातच आहे आम्ही, इथंच टाइमपास चालू आहे. ड्रोनचं काम झालेलं आहे आणि आता निघतो इथून. जबरदस्त ऊन आहे आज, काय कळत नाही पावसाळा चालू आहे का उन्हाळा आहे. जबरदस्त गरमी होते. येत असाल तर बघूनच या. फायनली गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. जस्ट आम्ही तिथं उभे होतो, तिकडनं फक्त फिरून इथं आलो आणि जस्ट इथेच हा आहे कड्यावरचा गणपती बघा. चाललोय परत ड्रोन उडवायला, सावलीत बसतो तिकडे जाऊन. जरा बघा आता थोडीशी टाइम लॅप्स. खाली जाऊन जरा दर्शन वगैरे घेऊ आणि मग त्या दुसऱ्या पेप फोर्टवरती आपल्याला जायचे परत. तिथं दर्शन घेऊ पटकन आणि निघू लगेच. इथं खाली गणपती इथं. तर हा आहे रोड, इथून खाली उतरायचं आहे आणि त्या गणपतीकडे जायला. आम्ही इथूनच आलो इकडनं, पण इथून थोडं पुढे गेलो, ड्रोन शूट घ्यायचा होता म्हणून. इकडनं खाली असा रोड आहे. इथून खाली उतरलो आपण, तिथून असा रोड आहे. मस्त आहे पण फुल पाणी पाणी पाणी. हो वाकून पाहावं लागतंय जबरदस्त, नाही तर डायरेक्ट खपची डोक्यात आणि विषय गोल तुमचा. त्यामुळे जरा जपूनच. ओमकारला टेन्शन कशाचं आहे माहिती आहे का, तो माकड आहे ना इथं, तो माकड चप्पल न घेऊन जावं याचं टेन्शन ह्याला. कारण कसं टेन्शन असतं बघा. ते जाऊ दे, आले मंदिराच्या इथं, एक्झॅक्ट मूर्तीच्या खाली आहे हे इथं मेन. आणि ही मूर्ती आहे अशी इथून वर आता दाखवू पण शकत नाही म्हणजे बरंच, कारण इकडं पलीकडं कामपच्चीस होईल माझं. त्यामुळे इथून हे पायांचं दर्शन. हा गणपती आहे ना तुझा, तुझं स्टार्ट येते तशी. हा पुरा स्लोप आहे, खाली खाली पुरा हे होता, बनवलं बरं पहिले त्यांनी 2-3 वर्ष बनवलं गेले, नंतर बनवलं. आता इथून तरी काय गणपती दिसत नाहीये, ठीक आहे. मागून आपण बघितला त्या ठिकाणी, वरून गणपती बघितलाय, आता इथून दिसत नाहीये. ठीक आहे, पण जे मंदिर होतं इथं खाली एक मंदिर आहे, ते तुम्ही बघितलं असेल. ते नको. चाललोय आता पे फोर्टला, जो तिकडनंच आहे कुठून तर रोड आहे जायला. तर बघूया एक्झॅक्ट आपल्या ओमकारला माहिती आहे रोड कुठला काय आहे कुठे आहे. कुठून जायचंय आता, तिथून खाल्लं खालून यायचं ना.
इथूनच खालून आहे म्हणतोय कुठून तरी, बघू आता कुठून येते एक्झॅक्ट. ते झाड आहे ना, झाडाच्या इथून पुढे जायचं. ते झाड कुठलंही माहित नाही, बघून घ्या. तर इथून तुम्हाला मंदिराकडे यायचं ना, तर इथून वरून खाली यायचंय आणि हा रोड इकडनं इकडं हा तर लिहिलेलं पण आहे बोर्ड, तुम्हाला नाही कळलं तरी तर समजेलच. गोप्रो आय डोंट नो, तुझ्याकडं आहे का? घ्या गोप्रो, कोणाकडे दिला काय माहिती. आणि हाय हाय गोप्रो आहे. चला बघा तोंड बघा, थोड्या वेळासाठी कसं झालं होतं. नाही का, देखील रे गोप्रो. पुढे बघा एकदम झाडा झुडपातून रोड आहे आणि एका टायमाला एकच जण जाऊ शकतो असंच रोड आहे. आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे जे ओमकारकडे नाहीये, पण त्याचा कॅमेराच वाईड अँगल मधला आहे. आपण आपल्या हिशोबाने वाईड अँगल सेट करू शकतो इकडं, कारण की आपल्याकडं सेल्फी स्टिक आहे ना बाई. चेन चटकली म्हणतो, चेन चटकली शाबाश. पकड ना चेन चटकली. का रायगड उतरलोय कसं विदाउट लेस बांधतात. हा, त्यांनी तेवढं पण कष्ट घेतलं नाही ती लेस बांधावी म्हणून. दोन्ही लेस निघल्या होत्या तरी बाई चालतोय. ठीक आहे म्हणा, ती गोष्ट आता वेगळी आहे. आपण तिथं लॉक शूट नाही केला कारण की आपल्याकडे पहिलेच शूट केलेलं आहे आपण, तेव्हा डबल करण्यात काही अर्थ नाही. पण तो आपला शूट होता तो उन्हाळ्यातला होता आणि आत्ताचा जो होता तो पावसाळ्यातला असता, पण आपण केलाच नाही. ठीक आहे. ए काय केळी आहे का लावल्या कोणी? हे बघ असं आहे काय, तर लागली आहे केळी पण. हा हिला मला काय माहिती. येस स्पीक. इथून एकदम व्यवस्थित चालायला लागणार आहे. वाव ओ माय गॉड. ए भाई अवघड आहे रे जरा. बघू थांबा. जबरदस्त रस्ता आहे आणि डेंजर आहे खूप. तर हा रोड आहे. अरे काय रोड आहे हा, कसं जायचं इकडनं? खरंच पे फोर्टचा जो रस्ता आहे बाई लय अवघड आहे. ते तिकडे जायचं आपल्याला वरती. हाय सगळे सक्षम आहेत उतरण्यासाठी. रेल्वे ट्रॅकचं सगळं वापरून बनवलेलं आहे. सीड्या चांगल्या बनवल्यात पण काही विषय नाही. असा इकडनं रोड आहे. मी तर काय इझीमध्ये उतरतो एकदम. आपली स्टेबिलिटी पाहिजे आपल्याकडे स्वतःकडे, त्याशिवाय काय नाही. हे बघा ह्याचा प्रकार बघा, हे बघा. अरे काय परिस्थिती हे असलं उतरल्यावर कसं व्हायचं? आला डेअरिंग दाखवली. हा व्हिडिओ चालेल म्हणलं की डेअरिंग दाखवली. हा कसं आहे आत्ता इथून आलो आम्ही. इथून इकडं वर आणि इकडनं आता ह्या साईडून कडेकडेनी चाललो इकडं वरती. आईला इथं पण एक सीड्या आहेत रे, ह्या बी सीड्या चढायच्यात. मगाशी त्या मागच्या सीड्या पण उतरलो, आता ह्या चढायचे. आणि आबाळ पण जबरदस्त आलेलं आहे. पाऊस आला तर मग कार्यक्रमच निसता. आता इकडनं चढू एवढ्या सीड्या. मला वाटतं लास्ट आहे, एवढ्या सीड्या चढल्या या आणि मग वरती बघू उतरायला किती लोकांची रांगा लागल्यात. आता आपण चढणार कधी आणि परत उतरणार कधी? झाला मित्रांनो काम 25. आला आता पाऊस. आता कार्यक्रम आहे सगळ्याचा. पटकन रेनकोट घालायला होतो मी, भिजलो तर चालेल. मोबाईल सगळ्यांनी ठेवू देऊ पहिले, वर गेल्यावर बघू पाऊस उघडेल मला वाटते लवकरच. जबरदस्त पावसानंतर ना आम्ही मोबाईल ठेवून दिला होता, पण थोड्याच वेळामध्ये वातावरण एकदम मोकळं झालेलं आहे. पण आमचं काम 25 करून टाकलं एकदम भिजून. मला चिंब झालंय पूर्ण, काहीच राहिलं नाही. पण ठीक आहे, नशिबे पाऊस गेलाय आणि आता जो बघण्यासारखा व्ह्यू झालाय खेळणं एकदम दाखवू का? हे बघा कसं आहे क्वालिटी. चला वरती मंदिर आहे तेव्हा दर्शन घेऊ.
4:30 झालेले आहेत आणि अजून पण आम्ही इथंच आहे. आता बघू उतरायला किती वेळ लागते अजून. परत जाताना फक्त पाऊस नाही लागला पाहिजे गाडीवर. आता घेऊन निघायची गोळी डायरेक्ट. हे पावसाने ऐकले दुपारपर्यंत लय ऊन होतं आणि आता असा पाऊस झालाय की काही बोले. यस यस दिसती पण मस्त वाटतं एकदम. मला वाटतं हा सगळ्यात बेस्ट ट्रेक असेल आपला आणि ब्लॉग पण हा नंबर 1च होणार आहे असं मला वाटतंय. पण आता मी एडिटिंग कशी करतो त्याच्यावर डिपेंड आहे. काय ते रोप लावलेली आणि त्या झोल्यामध्ये बसले की डायरेक्ट पलीकडच्या डोंगरावर तुम्ही. पण आता त्या झोल्यावरून धकलणार कोण आपल्याला. अरे नाही रे ते तो डोंगर उंच आहे तिकडनं तू इकडे येऊ शकतो. रोप आहे पण ते एकदम जुन्या काळातला. ते तिकडे पलीकडे जायचं आपल्याला. त्या पलीकडं ते मला दिसतंय का नाही त्यातून. हा हे इकडे पलीकडे जायचं आपल्याला. सेम तोच रोड चढून वापस उतरून या कडाने डोंगराच्या तिकडे पलीकडे जायचंय. बघू आता टाइम तर लागणार आहे जाम. या एवढा लास्ट एक पॉइंट फिरू आणि सनाट मध्ये निघू. एक साईड आता आपल्याला ह्या रोडवर जायचंय वापस मागून उतरून त्या साईड कंटिन्यू फोटो काढतायत. त्यांना किती वेळा म्हणलं चला ऐकायलाच तयार नाही भाई. जाऊ दे आता आम्हीच निघलोय. ते मदत कव्हर करतो आम्ही तुम्हाला. करा कव्हर नाही तर बसा इथं चाललो. फायनली निघतोय आता. यांचं सगळं फोटोशूट झालेलं आहे आणि पाऊस पण थांबलाय. नशीब आहे. माहीत नाही किती वेळ थांबलेला आहे तो पण. आता तेवढा थांबलाय तोच तर आपण कल्टी मारून घेऊ पटापटा. आणि इथून आता एक सीडी उतरायची आहे आणि पुढून एक सीडी चढायची आहे. हे 2 सीड्यांचं काम झालं की आपण सरळ रोडला लागणार आहे. हा फायनली बघू आता. उतरायला आपल्याला जवळपास 1 तास तरी जाईलच. हा 1 तास जाणार आपल्याला उतरण्यासाठी आणि मग तिकडनं घरी जाण्यासाठी 1 तास. बघूया आता किती वाजता घरी पोहोचतो. आता तर वाजलेत 4:45 कदाचित. नाही 4:30 झाले 4:30. बघू 4:30 ते 5:30 पर्यंत खाली उतरू. 4:30 गडावर सगळ्यात लास्ट वाली लोक एवढी उतरणारी. हा मग लास्ट आणि लास्टला खाली उतरणारी आम्हीच आहेत आणि बाकी सगळे आमच्या पुढे तिकडे खाली आहेत. झूम करून दाखव. नाही तेवढं नको. एवढी डिटेल काय करायची. ठीक आहे आता माझ्या बॉलवर विश्वास नाही म्हणल्यावरती मग बरोबर नाहीच ठेवायला. नाही अरे कसले भामटे रे तुम्ही. माझ्या बॉलवर विश्वास ठेवा. फायद्यात राहा. याच त्या सीड्या आहेत ज्या चढायच्या होत्या आणि उतरायच्या होत्या आणि पुढे एक सीड्या लागणार आहे. तेवढं एक चढायची फक्त. ती आपण मगाशी उतरलो ना. हा ये याचा एक शूट घेऊ थांबा. ओमकार म्हणत होता हे होल आहे जे हवा आणि पाण्यामुळे झालेलं आहे म्हणतोय. आता ते खरं का खोटं आहे ते माहित नाही. सगळे हसताय म्हणजे खोटं आहे. पहिल्यांदा डेअरिंग केली बाबा. उतरताना पाय घसरू उतरत होती. आमच्या पुढे आहे ना एक ग्रुप चालला होता 6 जणांचा.
एवढा वैताग आला त्यांनी. 5-5 मिनिटाला थांबत होते, 5-5 मिनिटाला. त्यामुळे लय वेळ झाला. अजून पण आम्ही वरच आहे. मला वाटतं इथून किती अर्धा तास असणार आहे अजून. इथून अजून अर्धा तास खाली जायला. सगळ्यात लास्टचा लॉट हा आमचाच आहे. माझ्या मागं बघू शकता तुम्ही, एवढी पण लोक आहेत. सगळा लास्टचा लॉट राहिलेला आहे. आणि आमच्या सोबतच सगळे दुकानवाले पण, ती जे दुकान होती तर मध्ये रस्त्यात, ते पण सर्वजण चाललेले आहेत खाली आता. मजा आली पण. तर आजचा हा आपला ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो परत एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.